कोकण महामंडळाची जी 5285 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्या लॉटरीमध्ये आतापर्यंत अर्ज करणाऱ्यांची जी संख्या ही 1,00,000च्या पार झालेली आहे. म्हणजे आपल्याला सांगता येते, की या लॉटरीला किती उदंड प्रतिसाद असा लाभत आहे, हे ॲप्लिकेशन करणाऱ्यांवरून आपल्याला लक्षात येते. याच्यामध्ये जी घरे सांगण्यात आलेली आहेत, जशी की नेरूळ, सानपाडा, दिघागाव, ठाणेमधील काही प्राईम लोकेशनची घरे असे म्हणजे आणि डोंबिवली, टिटवाळा, कल्याण या लोकेशनची घरे आहेत. या लॉटरीमध्ये आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर 14 जुलैपासून सुरुवात झालेली आहे. 28 तारीख शेवटची तारीख सांगण्यात आली आहे. 29 तारीख तुम्हाला एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला तिथून अर्ज भरण्याची जी मुदत संपणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यात म्हणजे 7 सप्टेंबरला हा पहिला ड्राफ्ट लागणार आहे. पहिला ड्राफ्ट आणि त्याच्यानंतर फायनल ड्राफ्ट 9 तारखेला लागणार आहे. ड्राफ्ट काय असतो? जे जे आतापर्यंत जे 1,00,000च्या वरती ज्यांनी अर्ज भरलेले आहेत, या अर्ज भरलेल्यांमध्ये काही चुकीचे अर्ज जर असतील, तर त्यांची एक वेगळी लिस्ट लागते आणि ज्यांनी लिस्ट भरलेली आहेत, म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांची वेगळी लिस्ट लागते. जर काही चुका असल्या फॉर्म भरताना काही मिसअंडरस्टँडिंगमुळे काही चुका होतात, जसे की कॅटेगरी आपण टाकू शकतो, मिस अँड मिसेसच्या जागी टाकू शकतो. त्यानंतर अशा खूप साऱ्या ज्या चुका असतात फॉर्म भरताना आणि नंतर आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला लक्षात येते, की आपली ही चूक झालेली आहे. जेव्हा आपण प्रिंट काढतो, तर त्या ड्राफ्ट लिस्टमध्ये जर तुमच्या चुका असेल, तर तुम्हाला 2 दिवसाची तुम्हाला तिथे मुदत दिली जाते. म्हणजे 9 तारखेपर्यंत तुम्हाला हा फायनल ड्राफ्ट लागणार आहे. फायनल ड्राफ्ट एकदा पब्लिश झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर 9 तारखेला फायनल ड्राफ्ट झाल्यानंतर तुम्हाला या लॉटरीचा रिझल्ट हा 18 तारखेला लागणार आहे. 18 सप्टेंबरला रिझल्ट लागणार आहे. 18 सप्टेंबरला रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या पोर्टलवरती जे लॉटरी विनर आहेत, त्यांच्या लॉटरी विनरवरती तुम्हाला विनर असा ऑप्शन येणार आहे 18 तारखेला. ज्यांना लॉटरीमध्ये घर लागणार आहेत, 5285 जे भाग्यवान विजेते आहेत म्हाडा लॉटरीमधील, त्यांना हा विनरचा मेसेज पोर्टलवरती दिसणार आहे. म्हाडाद्वारे तुम्हाला पर्सनली मेसेज जो रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा मेसेज जातो. जर तुम्ही ईमेल आयडी दिलेला असेल तर ईमेल आयडी वरती सुद्धा मेसेज जातो. 18 तारखेला रिझल्ट लागल्यानंतरची ही प्रोसेस आहे. त्यानंतर तुम्हाला 25 तारखेला पेमेंट रिफंडची प्रोसेस सुरू होणार आहे. आता जर अर्ज आजच्या माहितीपर्यंत आपल्याला 5285 अर्जासाठी 1,00,000च्या वरती अर्ज आलेले आहेत आणि 77 भूखंड सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. प्राईम लोकेशनची घरे आहेत, त्यामुळे 14 लाखापासून तर 25 लाखापर्यंत या घरांच्या किमती सांगितलेल्या आहेत. काही ठिकाणी जे अर्ज करणे आहेत, काही कॅन्डिडेटने एका ठिकाणी 2 ॲप्लिकेशन केलेले आहे, काहींनी 3 ॲप्लिकेशन केलेले आहे, काहींनी 5 ॲप्लिकेशन केलेले आहे. त्यामुळे आणि EMD अमाउंट हे ₹5,000 असल्यामुळे इथे जास्तीत जास्त लोकांनी अर्ज केलेले आहेत. एका संकेतामध्ये तुम्हाला फक्त एकदाच अर्ज करता येतो. बाकीच्या संकेतामध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करायचा असेल तर प्रत्येक संकेतामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची जी लिमिट आहे ती वेगवेगळी आहे. प्रत्येकासाठी ईडब्ल्यूसाठी ₹5,000 सांगण्यात आले, LIGसाठी ₹10,000 सांगण्यात आलेले आहे, MIG आणि HIG असे 4 गट येत्या लॉटरीमध्ये सांगण्यात आलेले आहे. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. शेवटचे आता तुमच्याकडे 4 दिवस बाकी आहेत. 25 सप्टेंबरला तुमचा रिफंडची प्रोसेस होणार आहे. 25 सप्टेंबरला रिफंडची प्रोसेस कशी असते? आता समजा आजच्या माहितीमध्ये 1,00,000च्या वरती अर्ज आले, तर 25 तारखेपासून ही रिफंडची प्रोसेस सुरू होणार आहे. 25 तारखेला पासून रिफंड प्रोसेस सुरू झाल्यानंतर एकाच वेळेस 1,00,000 जे उमेदवार आहेत, ज्यांनी अर्ज केलेले आहेत, त्याच्यामध्ये जे लॉटरी विनर बाहेर काढल्यानंतर जी बाकीची उर्वरित रक्कम आहे, ती रिफंड होण्यासाठी वेळ लागतो. आता हे रिफंड एकाच वेळेस एका दिवशी प्रत्येकाच्या अकाउंटवरती तुम्हाला मिळत नाही. याच्यासाठी जी एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस जे तुम्ही तुमचा रिफंडसाठी जे बँक अकाउंट दिलेले आहेत, त्या बँकेच्या अकाउंटवरती रिफंड येतात आणि हे रिफंड येण्यासाठी जे अल्फा न्यूमेरिक जे ज्यांची आपली जी लिस्ट लागणार आहेत, जे जे ॲप्लिकेशन येणार आहे, त्या ॲप्लिकेशननुसार तुम्हाला ही रिफंड प्रोसेस होणार आहे. तर तुम्ही या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला 25 तारखेला जर 25 तारखेपासून रिफंड जर आले नाही, तर तुम्ही वेट करा. तुम्हाला 25 तारखेपासून सुरुवात झाल्यानंतर 1 हप्ता, 2 हप्ता म्हणजे तिथून 15 ते 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला रिफंड येण्याची प्रोसेस तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. तर अशी ही माहिती आलेली आहे आजच्या तारखेपर्यंत. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.